पंचगंगा नदी म्हणजे कोल्हापूरचा पंचप्राण। या नदीतून कोल्हापूरला पिण्याचं पाणी मिळतं, तसेच शेतीसाठीही या नदीच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। मात्र गेल्या काही वर्षात या नदीला प्रदूषणाचा विळखा पडलाय। त्यामुळे ही पंचगंगा आहे की गटार गंगा असा प्रश्न कोल्हापूरकरांना पडलाय। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। पंचगंगेची गटार गंगा। सरकार म्हणतंय नमामि पंचगंगा। नमामि पंचगंगेचा जीआर म्हणजे कागदी घोडे। पंचगंगा तीरावरील नागरिकांना स्वच्छ पाणी कधी? कोल्हापूरची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीची गटार गंगा झाली। पंचगंगा नदीच्या काठावर मानवी वस्ती, उद्योगधंदे जसे वाढले तसे या प्रदूषणात वाढच होत गेली। सध्या जवळपास 75 MLD इतके सांडपाणी नदीत मिसळत आहे। हे दूषित पाणी पिल्यानं काही वर्षांपूर्वी इचलकरंजी येथील 42 जणांचा कावीळ होऊन मृत्यू झालाय। त्यानंतर पंचगंगेच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि त्यानंतर काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या। मात्र म्हणावे तितकं गांभीर्य अधिकाऱ्यांनाच नसल्यानं पंचगंगेची गटार गंगा होऊन बसली आहे। आता पुन्हा सरकारने यासाठी नमामि पंचगंगा अभियान सुरू केलं असून प्रदूषण मुक्तीसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत। मात्र सरकारची ही भूमिका म्हणजे ठोस कृती नसून केवळ कॉपी पेस्ट आराखडा असल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे प्रशासनानं केवळ कागदी घोडे नाचवणं बंद करावे अशी मागणी केली जाते। कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, प्रदूषण नियंत्रण मंडळ, इचलकरंजी या सगळ्यांनी फक्त कागदी घोडे नाचवलेले आहेत। मी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। प्रत्येक महिन्याला पंचगंगेचा अहवाल द्यायचा होता, परंतु हे सर्व जिल्हाधिकारी, CO, आयुक्त आणि विभागीय आयुक्त पुणे हे एका खोलीत बसतात, AC मध्ये कागदी फक्त घोडे नाचवायचं आणि पंचगंगा प्रदूषणमध्ये आराखडा करायचा। मात्र यावेळी कोणतेही कागदी घोडे नाचवले जाणार नसून सरकार याबाबत गंभीर असल्याचं कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केलंय। मधल्या काळामध्ये केंद्रातून निधी मिळावा असा प्रयत्न होता, परंतु कृष्णा बेसिनचा पार्ट पंचगंगा आहे का असा एक वादातील मुद्दा त्या काळामध्ये केंद्रानं काढला होता। आणि म्हणून मला वाटतं आता वेगळ्या पद्धतीनं फक्त पंचगंगा अशा पद्धतीनं निधी मिळाला पाहिजे। दुसरं केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आणि विशेषतः पालकमंत्री पण मी सुद्धा जबाबदारीने आम्ही सगळेजण याच्यामध्ये काम करणार आहोत। आणि केवळ शासकीय आणि केवळ कागदावरचं काम नाही तर प्रत्यक्ष नमामि पंचगंगा ही खूप महत्त्वपूर्ण आणि प्रदूषणासाठी अत्यंत आवश्यक असणारी योजना असल्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये त्याची गतिमानता आपल्याला दिसेल। एकूणच पाहिलं तर पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली। त्यामुळे पंचगंगा तीरावरील नागरिकांना पाणी पिल्यामुळे अनेक आजार झाल्याचंही समोर आले। त्यामुळे आता नमामि पंचगंगा प्रकल्पाचे कागदी घोडे न नाचवता ठोस कामं करायला पाहिजेत अशी मागणी आता कोल्हापूरकर करतायत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।